यशोदा तिच्याकडे पाहते की कोण असेल कोण असेल. बाईसाहेब मी तुम्हाला काही ओळखलं नाही. असंच असतं ना, माणूस श्रीमंत झाला म्हणजे गरीबाला विसरून जातो. वास्तविक आपण तर बहिणी बहिणी आहे. तुझी मावशी माझी मावशी त्या मावशीची मी दूरचं नातं दाखवलं. बरं असं असतं. कुठे झाला कुठे आहे लल्ला. यशोदा म्हणते लल्लाला आताच मी आंघोळ घातली आणि पाण्यामध्ये टाकलं. बसा तुम्ही चहा पाणी प्या नंतर घ्या. लल्ला म्हणतो माझी आई किती पुढे आहे. मी काय इथे झोपा तोडायला आलो. मौनीचं गिरायक आहे आणि धंद्यावाल्या माणसाचं सर आता मौनीचं गिरायक आलं त्याच्यामध्ये थोडाफार कमी जादा भाव झाला तरी चालतो. पण ते मौनीचं गिरायक करावं कारण पुढे मग धंदा चांगला चालतो. भगवंताला माहित होतं की मौनीचं गिरायक वापस जायला नको. आणि माझी आई म्हणते का बसला चहा पाणी प्या माल झोपलेला आहे. भगवंत रडायला लागले आणि ही मावशी उठली. अगं यशोदे तू या बाळाला पण पान दूध वगैरे पाजलं की नाही. काय सांगू ताई म्हातारपणात मला लेकरं पोसायची लेकरांना सांभाळायची सवय नाही. पहिलंच लेकरू आहे त्याला त्याची तहान मला काय करणार आहे. बरं असू दे असू दे. त्या मावशीने उचललं लल्लाला पाहिलं. लल्लाने तिरप्या नजरेनं पाहिलं गच्च डोळे लावून घेतले. मावशीने लगेच पदराखाली घेतलं आणि स्तनाला लावलं. त्या स्तनामध्ये विष भरलेलं होतं. भगवान म्हणतात भोलेनाथ श्रीकृष्ण भगवंतांनी डोळे लावले. अनेक महात्म्यांनी अनेक तर्क केलेले. एक महात्मा म्हणतो की का डोळे लावले तर भगवान बालकृष्ण म्हणतात कि मैं तो यहाँ माखन मिश्री खाने के लिए आया और मुझे छठी के दीनी और विष पीने का प्रसंग आ गया. मुझे तो विष पीने की जहर पीने की कोई आदत नहीं. आता हे विष कोण प्यावं. मग लक्षात आलं की विष पिण्याचा अभ्यास भोलेनाथाचा आहे. म्हणून डोळे लावून श्रीकृष्ण भगवान त्या भोलेनाथाची आराधना करतात की हे भोलेनाथा मला तर विष पिण्याचा अभ्यास नाही. मी पोचू शकत नाही. तुम्ही या आणि गुप्त रूपाने माझ्या मुखातून विष प्या असं म्हणून डोळे लावले. दुसरा एक म्हणतो नाही 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 हे असे कारण नाही. भगवान बालकृष्णाने डोळे याच्यासाठी लावले. भगवान बालकृष्ण विचार करतात की दुष्ट मला मारण्यासाठी आली पण माझी नजर निश्चित नजर जर एक झाली मला पाहण्याबरोबर हिचा खूप भाव जो आहे हिच्या मनात जे दुष्ट विचार आहे ते विचार बदलून जातील. कारण दृष्टी जी आहे एखाद्या साधू संतांची म्हणा भगवंताची म्हणा योग्याची जगायची अशी दृष्टी असते अशी पावर असते. ती नजर एक तर ते नजर देत नाही. नजर दिली ना तर नजरेतून त्याचं समोरच्या ज्यामध्ये पावर झाली जाते त्याचे विचार बदलून जातात आणि म्हणून भगवंताने डोळे लावले. असे अनेक महात्म्यांनी अनेक कारण सांगितले. भगवंतानं मग काय केलं विष्णू प्राशन झालं नंतर हृदय प्राशन झालं हृदय प्राशन झालं. आता तिला वेदना वाटायला लागल्या आणि ती लोटायला लागली सामुंच सामुंच मला सोड करता करता ती घराच्या बाहेर निघाली. तिला आपलं मूळ स्वरूप प्रगट केला आणि धावत सुटली. भगवंत म्हणतात मावशी मला फक्त पकडणं माहित आहे मला सोडणं माहित नाही. ज्याला मला पकडलं ना आणि ज्याला मी पकडलं की त्याला सोडत नाही. म्हणून आता मी सोडणार नाही. ती कशी तरी पळत गावाच्या बाहेर गेली आणि झाड दिशी खाली पडली तर मोठमोठे झाड तिच्या देहाच्या खाली तुला होऊन गेले. आवाज आला आज सर्व पळायला लागले. यशोदा माता रडते मेरा कान्हा मेरा लल्ला त्या राक्षसीच्या मागे पडताय. जाऊन पाहतात तर त्या बगीच्यामध्ये आणि भला मोठा त्याचा प्रेत धड पडलेला आहे. त्याच्या खाली कितीतरी झाड आणि त्या झाडावरती श्रीकृष्ण भगवंत जणू काय चिमणी सारखी दिसत होते छोटीशी आणि खेळत होते. तेवढ्यामध्ये समोर नंद बाबा आले. काय झालं असं झालं. बरं झालं भगवानची कृपा की मुलाला मुलगा वाचला. आता प्रेताचं काय करायचं तर त्या प्रेताला तुकडे तुकडे केले आणि त्याला अगदी संस्कार केला तर त्या प्रेतातून जणू काय फुलांचा सुगंध कापडाला वास
एकाने विचारलं की असं का झालं, तर दुसरा महात्मा म्हणतो की त्याला कारण असं भगवान श्रीकृष्णाचं ते स्पर्श झाल्यामुळे, भगवान श्रीकृष्णानं तिचं दूरप्राशन केल्यामुळे तिने मातेचं पात्र निभावलं आणि म्हणून भगवान श्रीकृष्णानं तिला सद्गती प्राप्त दिली. वा संघाधिकाची निमाने साहित्य सर्वस्व दिदरा पुतणे जे विषादेने स्तन पाने मारवाले. तिने काय काय भावनेनं होईना पण छातीला लावलं. ही पुतना कोण होती माहित आहे? बळी राजाला जेव्हा वामन भगवान आले, 3 पावलं जमीन मागताय, त्या वामन भगवंताचं रूप पाहून बळी राजाची मुलगी रत्नमाला तिच्या मनामध्ये मातृभाव जागृत झाला होता की असा मुलगा जर मला झाला तर किती आनंद वाटेल. म्हणून त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या भगवंतानं तेव्हा सांगितलं की आता मैया मी आता तर काही तुझी इच्छा पूर्ण करत नाही, पण बाबा युगामध्ये नक्की तू इच्छा पूर्ण केली, तुला मातेचं पात्र नाही होईल. पण जेव्हा त्या भगवंतानं विराट रूप धारण केलं आणि बळीराजाच्या डोक्यावरती पाय ठेवला, तेव्हा रत्नमालीच्या मनामध्ये विचार आला की अशा मुलाला तर विष देऊन खाऊन टाकावं. भगवान म्हणाले हे कोणी विचार तुझे पक्के होतील. आणि तीच रत्नमाला द्वापार युगामध्ये पुतना बनली. तिने एका बाजूला आईचं पात्रही निभावलं आणि एका बाजूला मुलाला मारण्याचा सुद्धा अधिकार बजावला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आहा करता करता मथुरेमध्ये बातमी गेली, पुतना मारले गेले. पुतना मारले गेले. कंस रोज बेचैन झाला, काय करावं, असा कसा माझा शत्रू मला न्याय. एवढी मायावी पुतना शूरवीर आणि तिला कसं काय मारलं. पुन्हा चिंतेमध्ये बसलेला आहे. भागवतात नाही ती कथा, पण नामदेव महाराजांनी ते पाठवलं आहे की कंसाचा चिंतातून बसलेला होता आणि तेवढ्यामध्ये समोरून महाबळ भटा दैत्य आला. त्याला पाहिलं महाराज जय हो, काय झालं एवढी चिंतातून, काय कोण उतरलेला आहे, काय काय सांगू महाबळा. अरे माझा वैरी जन्माला आला, त्याला मारण्यासाठी पुतना गेली, पण पुतणीला सुद्धा त्यांना मारलं. काय करावं, त्याचा वध कसा करावा हा विचार करतोय. कोण केलं त्याचा वध. महाबळ दैत्य म्हणतो चिंता करू नका महाराज, ते कार्य मी करतो. आता महाबळाने विचार केला की याला आपण मारायचं नाही, त्या लोकांच्या हाताने याला मारायचं. आणि म्हणून त्यानं सुंदर स्वरूप घेतलं. ब्राह्मणाचं जाम घातलेला आहे, काष्ट्याचा धोतर नेसलेला आहे, अंगावरती रुपर्ण टाकलेला आहे, कपाळाला मस्त अष्टगंध लावलेला आहे, कानाला गालावरती मुद्रा, कानाला सुद्धा गोपी चंदन टिळा वगैरे शैली गेली. एकदम भारी महाराज दिसतो. नाहीतरी असली महाराज पेक्षा नकली महाराज लय भारी दिसतात. पंढरपुरात आज तुम्ही असे महाराज भारी दिसतात, टंबल टंबल महाराज, त्यांच्या मुखाला गंध आणि त्याचं ते चालणं, त्याच्या हातामध्ये त्या चिकट्या वगैरे. मामा पुढे जा, पुढे जा, चंद्रभागेत डुबकी मारा, पिशवी गिशवीची चिंता करू नका, उतार ठेवायचं सामान. आणि तो बाबा गेला चंद्रभागेला डुबकी मारायला. इकडे साधूवर लोक विश्वास ठेवतात ना, म्हणून साधूच लोकांना फसवण्याचं एक उत्तम साधन म्हणजे ब्राह्मणाचा वेश, साधूचा वेश. आता वेळ आली लोकांना सांगायची, स्टँडवरती लिहिलेलं असतं चोरांपासून सावध राहा. पण गावोगाव असं लिहायची वेळ आली की साधूंपासून सावध राहा. कारण पाखंड वाढलाय, दांभिकता वाढले, सत्य या जगात आलं सर्व नुसतं स्वार्थासाठी, पोटासाठी, लोकांना लुबाडण्यासाठी सोंग करतात. महाबळ दैत्यानं सुद्धा ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हातात काठी. अरे नंदेच्या गावात बाळांना विचारलं चष्मा
याची अग्नी फार वेगळी राहते. ते चष्मा असा करता चष्म्याच्या वरून पाहता. अरे बाळांनो, इथे नवीन मुलगा कोणा कुठे जन्माला आला? हा महाराज नमस्कार, जय हरी जय हरी. नंद बाबाच्या घरी मुलगा जन्माला आला आणि त्या ठिकाणी आनंद उत्सव सुरू आहे. हे गेले तिथे जाता आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. भविष्य पाहून घ्या. कोणाचे ग्रहमान कसे आहे, कोणाला साडे साथी आहे, काय कुंडली वगैरे पाहून घ्या. फार लांबून आलो मी. एका दासीनं ते ऐकलं आणि दासी धावत गेली. यशोदा, ए यशोदा, कोई तो विवाह पंडित आया है अपने गांव में, अपने लल्ला का भविष्य देख लो ना. मुझे लगता है उसका क्या कैसे क्या ग्रहमान वगैरह देखेंगे. कल परसों तो बहुत बड़ा तूफान आकर गया, संकट आकर गया. यशोदा म्हणते बोलवा त्याला. बोलवलं, बसायला पाठ, पोथीला पंचांगाला पाठ, लेटायला पाठ, अगरबत्त्यांचा घमघमाट, आंघोळ्या वगैरे काढल्या. बसा बाबाजी आणि सांगा पंचांग काढणं ठेव. कधी झाला मुलाचा जन्म? अष्टमीची रात्र होती, बुधवार दिवस होता. हा रोहिणी नक्षत्र. अरे काय झालं? हा मुलावरती जन्माला. मग काय होणार महाराज? हा संपूर्ण कुळाचा नाश करणार, माय बापांना दुःख देणार. महाराज असं काय सांगता तुम्ही? अहो गर्गाचार्यांनी त्यांचं भविष्य सांगितलं. परवाच्या दिवशी ते म्हणाले की फार चांगलं आहे, साक्षात भगवंताचा अवतार आहे. आणि तुम्ही हे काय सांगताय? बरं, याच्या शांती किमतीचा मार्ग आहे ना म्हणे. मार्ग शांती काही केल्या जाणार नाही. एक 6-7 खड्डा करायचा, त्याला काढून द्यायचं, वरून माती टाकून द्यायची. अहो महाराज, गर्गाचार्यांचं गणित काय चुकलं का? गर्गाचार्यांचं गणित कसं आहे तो काय सांगणार आहे? हे भगवंताबद्दल त्याने जे सांगितलं, भगवंताने निगूढपणे ऐकलं, काहीच बोलले नाही. पण जेव्हा गर्गाचार्यांबद्दल तो अपशब्द बोलला, तेव्हा मात्र भगवंताला राग आला. आणि भगवंतानं त्या पाटांना, ते जे जड वस्तू होते त्यांना सर्वांना आज्ञा केली की जरा या महाबळ दैत्याला दक्षिणा द्या. समोरच्या पाटानं मारली उसळी, तोंडावरती नाक फुटलं, दात पडले. मागच्या पाटानं मारली धडस, पुढे जाऊन पडला. पडण्याचा विचार केला, वादाळ्या झाल्या, लाटणे उसळ सब धडाधड त्याला मारायला लागले. कसा तरी जीव वाचतो तो पळाला. त्याची अवस्था काय झाली ना, जाणवे तुटले पंचांग पाठ, भगवान म्हणता महाबळा, तुला तरी खलास केला असता, पण तू खोटं का होईना, तू कपाळाला गोपीचंद टिळा लावलेला आहे, तुळशीची माळ गळ्यात घातली आणि म्हणून तुला मी जीवदान पुढे जाणे का? मला दूर जायचे. ठीक आहे. गोपाल कृष्ण भगवान गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, मेरो है, गोपाल मेरो है.
फाटलेलं धोतर घेऊन डोकं फुटलेलं आहे, नाक पडलेले आहे, नाक चपट झालेलं आहे, रक्त निघते नाका कानातून. तसा गेला कंसाकडे. कंसाला वाटलं आला काय हा माणूस, काय झालं महाबळा? अनश्य साधूजी महाराज, तुम्ही त्याला मारण्याचं सोडून द्या. त्याची सत्ता चैतन्यावर नाही, जगावर सुद्धा त्याची सत्ता आहे. माझं भाग्य की मी ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं म्हणून त्यानं मला निदान दिलं की नकली का होईना पण तुळशी गळ्यात आहे, गोपीचंदन तिला आहे म्हणून मी वाचलो. अहो काय विचारता, ते लाटणे, कोळपाट, मुसळ, खाटा, पाट, तसं हे पाच सर्व सोडून गेलं. हे इकडे लागलं. कंस आता त्याच्या मुखातून ऐकून आणखीच घाबरा झाला. काय करावं, काय करावं, काय करावं. बरेच दिवस झाले. यशोदा माता म्हणते की बाळ जन्माला आलं तेव्हा मला बऱ्याच गोपिकांनी, सगळ्या सोन्यांनी, गावातल्या सगळ्या गोपिकांनी मला भेट दिली, पण मी त्या घाईगर्दीमध्ये आणि त्यांचं ऋण फेडू शकले नाही, त्यांना परत काही देऊ शकले नाही. म्हणून यशोदेने एक कार्यक्रम ठेवला की सर्वांना बोलवायचं, सर्वांना जेवण घालायचं आणि सर्वांना उपहार द्यायचं, म्हणजे भेट करून द्यायचं. पण एवढ्या साऱ्या गोपिका आपल्या घरात येतील आणि बालकृष्णाच्या निघालेल्या गोपिका माया का शांत राहतात? जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय? एकानं सांगितलं म्हणे 4 माया एका खोलीमध्ये शांत बसत्या. असं होऊ शकतं का? मावल्या एका ठिकाणी आल्या की शांत बसतेच नाही. मग हा लल्ला कसा काय? हा या बोलत राहतील, गोंधळ होईल, ते याला झोप लागणार नाही. म्हणून यशोदा माता काय करते, अंगणामध्ये एका झाडाखाली शेकडा जो राहतात आपलं गाढव, त्या गाड्याच्या खाली धोका बांधते, त्या धोक्यामध्ये बाळकृष्णाला टाकते आणि इथे त्या गवळणीचं स्वागत करते. कृष्णा स्वयंपाक चालू आहे, घमघमाट भात चालू आहे, प्रत्येकाला उपहार देण्यासाठी उपहाराची व्यवस्था करते. इकडे कंस बेचैन होता, कोण मारेल म्हणून त्याने शकटासुराला पाहिलं. शकटासुर आला, त्यानं पाहिलं की नंदाच्या महालात आनंद उत्सव चालू आहे. सगळ्या गोकुळातल्या, वृंदावनातल्या, नगरभूमीतल्या गोपिका जमा झालेल्या आहेत आणि गाडी खाली याला ठेवलेला आता याला तर मी सहज मारू शकेल असा विचार करून तो गाडीवरती बसला. भगवंत म्हणता असा आहे का, माझ्या खेळण्यासाठी एक खेळणं पाठवलं. ठीक आहे बाबा, या खेळण्याचा मी स्वीकार करतो. म्हणून डोक्यातूनच भगवान श्रीकृष्णाला लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर गाडी उलटी झाली, त्या गाडी खाली तो शकटासुर मारला गेला, चेता झाला. बोलो कृष्ण भगवान की जय. शकटासुर मारला. पुढे चालून मग यशोदा माता एके दिवशी अंगणामध्ये कृष्ण भगवंताला घेऊन कड्यावरती उभी होती. आता दुसरं खेळणं पाठवलं कंसानं, तृणावर्त आला. तृणावर्त वावटळीच्या रूपात आला आहे. यशोदा माता कृष्ण भगवंताला कड्यावरती घेऊन उभी आहे. भगवान म्हणता की मी जर यशोदा मातेच्या जवळ जर राहिलो तर कदाचित माझ्या याला त्रास होईल. हा तृणावर्त मला मारण्यासाठी आलाय, म्हणून काय करावं तर यशोदा माता जेणेकरून मला ठेवून देईल आणि घरात जायला असं करावं. भगवंताला आपलं वजन वाढवलं. यशोदा मातेला थोडं ते वजन जास्त वाटलं आणि यशोदा मातेनं त्या भगवंताला खाली ठेवलं आणि घरात घुसली. एवढ्यामध्ये तृणावर्त आला आणि भगवान बालकृष्णाला आपल्या भोवऱ्यामध्ये घेऊन उडून गेला. तो उंच गेला, भगवंत हे उडत गेले आणि मग भगवंताने एक मुष्टी प्रहार तृणावर्ताच्या मस्तकात केला आणि एकाच मुष्टी प्रहारामध्ये तृणावर्ताचा वध केला. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा रीतीनं कंस मामा एक पाठवतोय. कागासुर मारला.
मग भगवंत अनेक प्रकारच्या आता रांगायला लागले आणि रांगता रांगता मग घराच्या बाहेर जायला लागले. घराच्या बाहेर जाता आता एके दिवशी काय झालं की भगवंत आता मित्रमंडळीमध्ये रांगत रांगत चालायला लागले. तेथे कीर्तनामध्ये लवकर मोठा होता माणूस, जन्माला येतो, लग्न होतं, लगेच निघूनही जातो. तसं आता आपल्या वाक्यामध्ये भगवंत चालायला लागले, दौडायला लागले, आणि मग गोपिकाच्या घरी जायला लागले. गोपिका मोठ्या प्रेमानं त्याला घ्यायला लागल्या. एक एक गोपिकाचा मुलगा त्याचे दोस्त झाले. मग त्या दोस्तांना घेऊन भगवंत खेळायला लागले, म्हणायला लागले, अरे पेद्या वाकड्या बोबड्या, ही तुमची अवस्था अशी का झाली? एवढं घरी निघतं, तुमच्या छातीच्या पासळ्या दिसताय, दिसताय, जरा खाते ना. काय सांगू लागला तुला? अरे आमची आई आमचे बाबा सर्व तुम्ही घालत तिचे दही मोठे अनबानी लोकांना मला देतात. आपल्याकडे तसंच आहे, घरी चांगलं नाही ठेव, गाठ लागायला पाहिजे म्हणून शांत ठेवला गेला घरी नाही. पहिल्या झाला घरी अनबाच्या झाला असं आहे का म्हणे? बरं म्हणे, तुमची सगळ्यांची इच्छा मी पूर्ण करतो, मला साथ द्याल का तुम्ही? म्हणे हो. मग भगवंताने एक चौर्य मंडळ स्थापन केलं आणि चौर्य मंडळ स्थापन करून त्यांना सांगितलं की चोरी करण्यासाठी आपल्याला काही सामग्री जमा करायला लागेल. काय काय सामग्री? सराटे, बारीक माती, लांब लांब काड्या, बारीक बारीक खडे, हे सर्व. आणि अशा रीतीने ते चोऱ्या करायला लागले. आता गवळणी यशोदेकडे यायला लागल्या, कानाने सांगायला लागला, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे काना. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे काना. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे काना. त्याच्या सांगू खोड्या सांगू किती महिपत्र ते काय सिंधू महिपत्र सिंधू अनेक खोड्या आहे की ती सांगता सांगता महिपत्र म्हणजे तिचं पत्र सुद्धा पूर्ण नाही. असं काहीतरी याची शांती करावी आणि म्हणून अजून नामकरण सुद्धा राहिलेलं होतं. वसुदेवजींनी गर्गाचार्यांना पाठवलं की तुम्ही गोकुळामध्ये जा, तुम्ही आमचे कुलगुरू आहात आणि त्या नंदाकडे जे मुलं आहेत त्यांचं नामकरण करा. पण नामकरण असं करा की कंसाला संशय यायला नको. बरं बरं ठीक आहे. मग गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्यांनी नंदजींना सांगितलं की बाळाचं नामकरण करायचं आहे, पण घरात नामकरण केल्या जाणारी नामकरणाचा सोहळा अगदी चोरून झाला पाहिजे, एका तामध्ये झाला पाहिजे. ठीक आहे म्हणे. यशोदेला सांगितलं की तुम्ही पिढ्याची एक तर बाहेरच्या पोटात पोहोचला आणि साधूवाले नामकरण करायला आले. म्हणलं ब्राह्मण की तू सांगशील शेजारीला आपला ढमुकला आणि बाया जमा होतील आणि त्याच्यामुळे संकट सुद्धा होऊ शकतं. म्हणून गायींच्या मोठ्यामध्ये त्यांना नेलं आणि मग गंगाचार्य म्हणाले अगोदर मला पूजा पाठ करू द्या, भगवंताची पूजा करायची आहे, नैवेद्य द्यायचा आहे.
यशोदा मातेनं नैवेद्य दिलं आणि त्या ठिकाणी घेऊन गंगाजल डोळे लावून ओम नमः नमः भैवदेन कर्म समाधिना ओम शांति शांति घडता तो लल्ला से नैवेद्य खा। अरे यशोदा ये क्या हुआ? तेरे लल्ला ने तो भगवान का नैवेद्य झूठा कर डाला। क्यों है लल्ला ऐसा क्यों किया? माता जी इन्होंने ही तो मुझे बुलाया। आता हा गंगाचार्य म्हणतो मी तर देवाला बोलवलं नाही, हा याला कुठं बोलवलं? बर बाबाजी नाराज होऊ नका, मी पुन्हा दुसरं स्वयंपाक करते। पुन्हा स्वयंपाक केला, पुन्हा नैवेद्य आणला, हे डोळे लावून भगवंताची आराधना करतात आणि तेवढ्यामध्ये भगवंताला ते प्राशन करतात। मग गंगाचार्यांनी थोडे डोळे लावून पाहिलं, हो हा माझा नारायण आहे। मग नंद यशोदेला सांगितलं की आई फार भाग्यवान आहे, हे डोळी म्हणजे साक्षात एक नारायण आहे आणि कसे शेष आहे भगवान आहे, शेष भगवान आहे त्यांचं नाव। मग हा जो बहिणीचा मुलगा होता हा मोठा होता, जरा घट्टा होता म्हणून त्याचं नाव ठेवलं राम, पण त्याच्या पुढे लावलं बलराम। दुसरं नाव तो संकर्षण करून आकर्षण करून आणलेला होता म्हणून त्याचं नाव ठेवलं संकर्षण। आणि यशोदेच्या नवलमानीवरती जो मुलगा होता तो काळ असल्यामुळे सावळा असल्यामुळे त्याचं नाव ठेवलं कृष्ण। कृष्ण याचा अर्थ आहे कृकर्षेती इति कृष्णः, जो दुसऱ्याच्या चित्ताचं हरण करतो त्याला कृष्ण म्हणतात। आणि म्हणून त्या भगवंताचं नाव कृष्ण ठेवलं। नामकरण सोहळा वगैरे झाला, पण भगवंताच्या खोड्या काही बंद होईना, काय करावं म्हणून यशोदेला एका म्हाताऱ्या गवळणीने सांगितलं, यशोदे अगं गणपती बाप्पा विघ्न हरताय म्हणे, सुख करताय, जरा त्या गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी धर आणि त्या गणपती बाप्पाला नमस्कार कर। एक महिना जर गणपती बाप्पाच्या नावाने खोडी नाही केली तर गणपती बाप्पाला हारा भरून दारू द्यायचे, नवं द्यायचे। आणि भगवंतानं खरं गणपती बाप्पाला यशोदा मातेनं डोळे लावून, हे गणपती बाप्पा माझ्या मुलाला सद्बुद्धी दे, तुझ सुख करता तुझ दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मुरयारी, बाप्पा मुरयारी, जयनी केली तुम्हाला बाप्पा मुरयारी, बाप्पा मुरयारी, जयनी केली तुम्हाला। भगवान गणपती बाप्पा तो सुख करताय, दुःख हरताय, माझ्या मुलाला सद्बुद्धी दे, तू ज्ञानाचे देवता आहे असा म्हणून नवस कबूल केला। आणि आईच्या नवसाला खरोखर गणपती बाप्पा पावायला पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्णानं एक महिना थोडी केली। प्रचिती आली यशोदेला की गणपती बाप्पा पावला, एक महिनाभराने थोडी केली नाही। आणि म्हणून गणपती बाप्पाला नमस्कार द्यायचा, हारा भरून नवसा लाडू बनवले आणि गणपती बाप्पाला हारा भरून पूजा करायची, आग्यारी टाकायची, होम करायचा। तेवढ्यामध्ये तिला आठवण आली की मी तर आग्यारी दिसतो, आणलाच नाही आग्यारी टाकण्यासाठी। लल्ला यार ख्याल रखना बेटा, नहीं तो कोई बिल्ली भूखा आ जाएगा और ये लड्डू खा लेगा। मैया चिंता मत करो, इतना बड़ा भूखा बैठने के बाद कौन सी बिल्ली आने वाली है खाने वाली है। मैया विस्तवानाला गेली आणि ह्या बाबानं तो हारा बहारा करून गायब केला। हारा तर लाडू तर खाल्ले, पण देवही टाकून टाकला। यशोदा आली आणि मग काय म्हणते, प्रमाण मागते, देवाशी पुसे देव काय झाला। गोपाल
कृष्ण भगवान की जय. हसू आले बोला याचे हरी असं आहे ते त्यात पूर्वार्ध झालेलं लक्षात ठेवा. असो आणि म्हणे का रे लाला देव कुठे गेला रे लाडू कुठे गेले. आई तुला सांगू का एक मोठ्या पोटाचा बाबा आला आणि त्याला हत्याचं तोंड होतं आणि त्यानं हे सगळे लाडू तर खाल्ले पण तो जो देव ठेवला होता ना गणपती बाप्पा त्याने ठेवून गेला आणि तो मला खाण्यासाठी येत होता पण मी पळून गेलो म्हणून वाचलो. असं चाला ठीक आहे. आता पुन्हा काय करायचं पुन्हा काहीतरी करायला म्हणून पुन्हा दिलं ते नैवेद्य लाडू वगैरे बनवले आणि गुळाचा गणपती बनवला. आता यशोदा मातेला भगवंताला वाटलं की पुरे झाला आईला भजित करायला नको. आता आई घरात जाते मोठ्यापासून गावात जाते आणि तिथून आणते आईला भजित करायला नको म्हणून गणपती बाप्पाची पूजा वगैरे करू दिली. आता आनंदाने राहू लागले. एके दिवशी गणपती आपले भगवान बालकृष्णाला घेऊन आणि यशोदा माता धोक्यामध्ये टाकते आणि सकाळच्या वेळेस काय करते यशोदा माता मंथन करायला लागते. एक गाय होती आणि त्या गायीचं दूध फार चांगलं होतं म्हणून त्या गायीचं दूध स्वतः यशोदा माता मंथन करायची कृष्ण भगवंताला पाजायची आणि म्हणून ती मंथन करायला लागली. भगवंत धोक्यातून उतरले आणि उतरून यशोदा मातेजवळ गेले आणि तिचा पोदर झाला आणि रडायला लागले. यशोदा माता म्हणते करू दे रे मंगला करू दे रे मंगला करू दे रे मंगला करू दे रे मंगला करू दे रे मंगला. आली ती राधिका करू दे रे मंगला करू दे रे मंगला. अरे मला मंथन करू दे. तुला काय पाहिजे काही नको मला घेऊन बस. मला तुझं स्तनपान करायचं आहे. आणि यशोदेने मग ते मंथन थांबवलं त्याला मागे मारून घेतलं आणि आपल्या छातीला लावलं. डोक्यावरती हात फिरवते केसांमध्ये. बाळा तू खड्या नको करत जाऊ रे बेटा. तुला आपल्या घरी काय कमी आहे रे. या गवळणी गाणारे सांगता आणि मला खाली पाहावं लागतं नाही तशा बोलतात रे त्या. आई मी थोड्या करणार नाही पण तू मला सांग तुला सगळ्यात जास्त कोण आवडतो. हे काय विचार झालं का लाला. अरे तुझ्याशिवाय मला कोण आवडणार आहे बेटा. तू तर माझा प्राण की जीव की प्राण आहे. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. असं काही खरंच मी आवडतो का तुला. हो ना बेटा खरंच आवडतो. विस्तव चुलीवरती दूध ठेवलेलं होतं आणि भगवंताला आता त्या विष्णूच्या मातेला दाखवायचं होतं की खरंच मी आवडतो का. तिकडे आगे नेवतेला भगवंताने मनोमन प्रार्थना केली की अग्नी नेवता थोडसा तुमचा वेग वाढवा. चुलीतला अग्नी वाढलं दाळ झाला आणि दूध उतरून जायला लागलं.
यशोदेनं बाळाला घेतलं खाली ठेवलं आणि ते दूध वाजवण्यासाठी पाणी मारायला गेली. भगवंताला असा राग आला. आता 2 मिनिटं अगोदर मला म्हणत होती की लल्ला तुम्हाला जीव की प्राण आहे आणि मला खाली टाकलं आणि ते 1.5 पैशाचं दूध वाचवायला गेली तू. भगवंताला राग आला. भगवंत उठून घरात गेले. एक वराडा पडलेला होता. तो वराडा भगवंताने उचलला आणि दह्या दुधाची जे उडतणी होती त्या उडतणीला मारून घेतला. सर्व उडतणी फुटून खाली पडली. घरामध्ये जिकडे तिकडे रास झाली. यशोदा येऊन पाहते त्या दह्या दुधामध्ये चिकन झालं. यशोदा न्हाऊन घराला जाते. यशोदा माता पडते खाली. अजून यशोदा मातेचा राग वाटतो. गवळणी सांगत होत्या मला की तुझा मुलगा खोड्या करतो पण माझा भरोसा नव्हता. पण आता मला खात्री पटली की खरंच माझा मुलगा खोड्या करतो आणि म्हणून तुला धडा शिकवायलाच पाहिजे. पुढे झाला आता तुझे लाड. म्हणून यशोदानं निश्चय केला आणि यशोदा उठून त्या भगवंताच्या पाठीमागे धावते. हातात राखी आहे. थांब तू, तुला मारते मी, तुला भाजून टाकते असं म्हणून यशोदा भगवंताच्या मागे मागे पळते. अहो जो ऋषी मुनींच्या मोठमोठ्या तपींच्या हाती सापडत नाही तो भगवंत यशोदा मातेला कसा सापडणार आहे. शेवटी थकते आणि एका ठिकाणी जाऊन बसते. काय करा भगवंता, हा मुलगा झाला पण हा घोड्या करतो, याला पकडायला जातोय मस्त आहे पण सापडत नाही हातात. भगवंत मागे म्हणून पाहता आई बसते. हताश झाले. हातातली काठी फेकून दिले. भगवंत परत येता मैया आओ मुझे पकड़ो, देखो मैं आ गया नजदीक आ गया. स्वतः त्या आईजवळ जाऊन हातामध्ये सापडतो. याचा सिद्धांत असा आहे की साधक त्या भगवंताला पकडण्यासाठी जर नम्र भावाला गेला, अगोदर जर त्यानं अभिमान करून गेला की मी पकडीनच मी तर देवाला प्राप्त करीनच. हातात काठी म्हणजे अभिमान ते अहंकार काठी. तोपर्यंत भगवंत काही सापडत नाही. पण जेव्हा अहंकार काठी खाली टाकून देतो, हताश होतो, साधना करून करून थकून जातो, त्या टायमाला भगवंत म्हणतात रे मी तर तुझ्या जवळच आहे, तू मला काय कृत्य म्हणतो, मला मी तुझ्या जवळ आहे हे मला पकड. भगवंत यशोदेच्या हातात सापडतात. यशोदा माता त्याला पकडून घरी आणते आणि उकळाला बांधण्याचा प्रयत्न करते. 1 डोळ घेते, 2 डोळ घेते पण 2च बोट कमी पडतात. काही बसत नाही. काय करावं, 2 डोळ घेते, 3 डोळ घेते, कितीतरी डोळ आणले पण भगवंत बांधल्या जात नाही. 2च डोळ कमी पडत, 2च बोट कमी पडत होते. याचा सिद्धांत असा आहे की त्या भगवंताला बांधण्यासाठी जर 2 बोट कमी पडतात म्हणजे जोपर्यंत अहंता आणि ममता आहे तोपर्यंत हा भगवंत मानला जात नाही. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझं. मी आणि माझं जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंत सापडत नाही. शेवटी जेव्हा अहंता ममता सोडून देतो, हताश खाली बसतो, तेव्हा भगवंत होऊन बसतो, हातात सापडतो. भगवंत म्हणतो मला पकडायचं आहे ना, मला अभिमानानं नाही, अहंतेनं नाही पकडू शकत, ममतेनं नाही पकडू शकत, मी फक्त सापडतो ते केवळ आणि केवळ प्रेमानं. जरीला पंढरीचा डोर, जरीला पंढरीचा डोर, जरीला पंढरीचा
पंढरीला पंढरीचा पंढरीला पंढरीचा पंढरीला 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 प्रेमानं भगवंत सापडतो, बळजबरीनं नाही सापडत. या ठिकाणी जनाबाईने म्हटलंय, पण प्रेमे बांधून या दोन गळा बांधून गळ्याला दोन्ही बांधू शकत भगवंता. प्रेमे बांधून या दोन दरीला पंढरी सापडतो. तो भगवंत प्रेमानं थोर प्रेमाचा केला हाची दुष्काळ दयाला. भगवंताला दुसरं काही नको, तुमचं तन नको, धन नको, काहीच नको. भगवंत म्हणतात की तुमचं जे संसारावर भरलेलं प्रेम आहे ते प्रेम करा आणि मला लावा, माझ्याकडे लावा, म्हणजे मी तुमच्या जवळ आहे, तुमच्या मला दर्शन देणार आहे. पण आपण संसाराचं प्रेम काही काढत नाही आणि देवावर काही लावत नाही, तर आपल्याला देवाचं काही साक्षात्कार होत नाही. कारण आपल्याला या नाशिवंत गोष्टीवर आपलं प्रेम आहे ना, बायकोवर प्रेम आहे, मुलावर प्रेम आहे, गाय म्हशीवरती प्रेम आहे. देवावर कोणाचं प्रेम आहे? समजा प्रेम असतं, देवाला नैवेद्य देतात. समजा गुढी पाडवा आहे, मग चांगलं अंग बनवलं गेलं, आज तरी महाराज मस्त या ठिकाणी शेरात पापडी म्हणजे गुढी पाडवा आपला चांगला झाला. मग नैवेद्य आणलं तर नैवेद्य देता आमच्या माता भगिनी एवढी पूजा करतात देवाला, केवढी करता त्याच्या थोडशा कुरड्या भजी आणि ते बी कसे करतात पुष्कळ ना झाले देवाच्या नळ्या घेतल्या आणि आम्हाला खाण्यासाठी एवढा मोठा पूर्णाचा उंडा त्या पोळीत. आणि देवाला एवढंच बरं झालं तू देव खाती, त्यानंतर खाल्लं असतं तर लोकांनी म्हटलं असतं तुमच्या नावाचं कार्ड नाही आमच्याकडे, काय भाव आपला. देव प्रेमाचा प्रेम पाहिजे आणि प्रेम या ठिकाणी भक्ती लव इज लव म्हणजे देव आहे, देव म्हणजे लव आहे. लव म्हणजे त्याचा घेतला भक्ती प्रेम करा, त्याचं नाव भक्ती. भक्ती मानवण्यात भक्ती, देवाला पुरवण्यात भक्ती, प्रेम करा. सिद्ध करोनी पूजा समार मागे पूजेचा त्याग, माझी पूजा करीता एकाग्र हे साधू नगर आहे. सर्व पंचभक्तांना जमा केले, नैवेद्य दान केलेलं आहे, षोडशोपचार पूजा चालू आहे. जेवढ्यामध्ये करा साधूला आणि त्या साधूची पूजा न करिता, त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वदा, तिने माझ्या माथा खाली करायला था की तो माझ्या घाता रोवता. भगवंत म्हणतात की त्याने ते फुलं टाकले, ते फुलं जणू काय मला लाता मारलं लाता. म्हणून सावली माझे पूजा ध्यान, जो घाली संताची ओटांग, कोटी यज्ञाचे फळदान त्याने फलर्पण केले. माझी पूजा पूर्ण करा, संतांना शरण नाही त्याला लोकांना घालेल, तर त्याने एका यज्ञात नाही कोटी यज्ञाचं फळर्पण केलं. असो यशोदा माता येते आणि भगवंताला त्या उखळाला बांधते, भगवंत स्वतःला बांधून घेतात, हताश होते आणि तोर फेकून देते. भगवंत म्हणतात मैया आपके दिल में मुझे बांधना है ना, ये देखो मैंने बांध दिया. बांधलं भगवंताला स्वतःच्या हातानं यशोदा माता काम धंदा करायला लागली आणि भगवंत रांगत 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 त्या उखळाला ओढत ओढत बाहेर आले आणि त्या दाराच्या समोरच दोन मोठे मोठे झाड होते. विमलार्जुन असे दोन झाड होते. ते उखळ नेमकं त्या झाडांमध्ये आटकलं
भगवंताला झटका मारला आणि ते एवढे मोठे मोठे झाड उमून खाली पडले आणि त्याच्यातून दोन दिव्य पुरुष बाहेर आले आणि हात जोडून भगवंताला म्हणाले, भगवंता आम्ही गंधर्व आहे, उहू आहा. त्याचे नाव काय होते? ते गंधर्व जोकार होते, पण त्याचे नावही तसे होते. एकाचं नाव होतं आहा आणि एकाचं नाव होतं उहू. नारदाच्या शापामुळे त्यांना झाडाची एवढी प्राप्त झाली होती. त्यांनी प्रार्थना केली, नारदजी आम्हाला शाप द्या, आमच्याकडून चुकी झाली, तुमचा अनादर केला. तेव्हा नारदजी म्हणतात की द्वापार युगात जेव्हा भगवान श्रीकृष्णाचे चरण तुम्हाला लागतील त्यावेळेस तुमचा उद्धार होईल. ते कितीतरी वर्षापासून त्या ठिकाणी होते, आता भगवंताचे चरण लागले आणि त्यांचा उद्धार झाला. दिव्य पुरुष निघाले, त्यांनी भगवंताची स्तुती केली, हात जोडून ते निघून गेले. आता भगवंत थोडे अजून मोठे झाले, भगवंताच्या फळ्या चालूच होत्या. काही काही गवळणी आव्हान करत होत्या भगवंताला. एक सत्य मामा नावाची गवळण होती, वाली उंची पुरी होती, 6 फूट उंच आणि माणूस होता छोटासा. ते म्हणे, तुम्ही किती बी काय शरीर सांगत नाही, शरीरात ऐकणार नाही. ते आपला गुन्हा आपण किती गाणे केले तरी ते म्हणते की तुम्ही सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताने केवळ दिसते गोजिरवाणे. सगुण गुणाचे ताने केवळ दिसते गोजिरवाणे. सगुण गुणाचे ताने केवळ दिसते गोजिरवाणे. अंधकार राणे आमच्या घेतल्या कमी आहे आणि तुम्ही आग घेता माझ्या बाळावर. तुम्ही चाहता एवढं, तुम्हाला माझ्या मुलाला पाहिजे असतं म्हणून काहीतरी गाणी काहीतरी निमित्त करून तुम्ही येता आणि माझ्या मुलाला पाहता. ईश्वरा माता कबूलच करून घेत नाही. ती गवळण म्हणते, अगे इमला कवला ते अशी ऐकणार नाही, त्याला म्हणावं या बंदीच्या फाटात करून पाय. भगवान म्हणता, कारण कोण आहे रे विद्या? इथं घर कुठे आहे? मणिमध्या गेलीच आहे. बरोबर, आज इथंच नंबर. हे रात्री 12-1 वाजेपर्यंत जागी राहते, आता येते तेव्हा येते, त्याला आलेला तू राहते. अनंत शिक्यावरती टांग ठेवते, कसा येईल कसा आतमध्ये. शेवटी भगवंत 12-1 वाजेपर्यंत काय येत नाही, भोळा घेऊन झोप यायला लागते आणि मग जाते झोपायला. त्या काळात डबल बेड होते बरं, मोठे मोठे पलंग होते, चंदनाच्या लाकडाचे, सांगाच्या लाकडाचे. भल्या मोठ्या पलंगावर नवऱ्याजवळ जाऊन झोपली. तिचा नवरा होता जागेवाला आणि लहानसा मुलगा होता. भगवंता गेले, भगवंतानं शिका माया टाकून दिली, घोरता येते. भगवंतानं सगळ्या स्वप्नांना उतरवलं आणि एकमेकावर गेले. ते मोरदाशी आणि बरोबर वर गेले आणि ते मडक्यातून लोणी काढतात, एकेकाच्या तोंडाला घातला, खाल्लं लोणी खाल्लं. आणि मग आता हिला सावध केला, काय करायचं? तर सकाळी तमाशा पाहायला यायचं मित्रांनो. जाता जात्या नवऱ्याची तिच्या वेळीची, नवऱ्याच्या दाढीची तिच्या वेळीची मारून दिली का? पहिले काळामध्ये बाया उठत होत्या लवकर, सकाळी 4 वाजता ती मंथन करायला उठली आणि तेवढ्यामध्ये त्या दाढीवाल्याला लागली. तो म्हणतोय, नांगर खावणी मस्त मातली नांगर, नांगरू म्हणायची शब्द. हे म्हणता काय बोलता तुम्ही? माझी बेनी ओढताय, सकाळ झाली, मंथन करायची वेळ आहे, तुम्ही उठा आणि गाय मोहन करा. हा म्हणतो माझी दाढी तू बांधून ठेवली, कसं काय उठू? हे म्हणते माझी बेटी काय झालं? हाताचं गाठ मारले, तसे उठले. काय करा? पावशी थांबली, त्या पावशीनं काढायचा प्रयत्न केला.
टाकल्या इथं चिमणीवर गेले, जाण्याचा प्रयत्न केला की ह्या सुगंधी तू जाळून टाकू, नाही तरी पाय उडाले कसं कापतास. मग ही दळली थोडी फार तर काय करणार आहे, ती जाळायला गेली, ते जळे ना, काय करावं म्हणे काका हे कुठे दिसणार, हा कोणी म्हणे त्याच काय म्हणे ए मामनाच्या हाताने बांधलेली गाठ 5-10 वर्षे पोटाच्या चक्रा मारा तेव्हा सुटतात. हे तर भगवंताने बांधलेली गाठ आहे, ही एवढी सरासरी सुटणार आहे का? ही गाठ सोडण्यासाठी आता तोच सोडू शकेल. काय करा, सकाळ झाली, लोक अजून विचार करता शेजारी की अजून कशी उतारी लावलेला आहे, काय आत्महत्या तर केली नाही, मेले हाट्या तर काय आला नाही, म्हणून ते दार वाजवता. तोडायचं का दार आहे की नाही घरात, गेले की काय फटीतून पाक हाय उघडलं कसं तरी लाजत का दार आणि चालले रस्त्यानं जाता बाई पुढे चालली, त्याची दाढी अशी लटकेल जाता पठोकार प्रत्येक पंचवायू प्राण आहे आपल्या शहरात आणि प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. एकाचं कार्य आहे शिवकार्य करायचं, एकाचं कार्य आहे खाऊन हवा करायचं, एकाचं कार्य आहे खाल्लेलं अन्न पचवायचं. त्या भगवंतानं शिंक ढेकेवाऱ्या व्हायला सांगितलं, जरा तुम्ही तुमचा पराक्रम दाखवा. तसं त्या गवळीला जेव्हा तसा मागचा गवळी पुढे हुरियो करताय, तशी तरी गेली तिथे यशोदेनं वाच. तिसरी आली नावनी याने गवाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी डोईची गाठ घालूनी, गाठ बाई कोणाशी सोडे ना मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यात हात घालत, गळ्यात हात घालतो चुंबन देतो, धडू गाता हाती सापडे ना, कोटपण फलितो धिंगाणा, शोभे मारत काना, कोटपण फलितो धिंगाणा. अशा रीतीने अनेक खोड्या केल्या आणि हे संकटही कामावून घेत आहे. म्हणून म्हणलं मामाचा भाऊ म्हणतो उपनंद दादा, माझी असा एक सल्ला आहे की या गोकुळामध्ये संकट येतात, आता आपण हे गाव सोडून कुठेतरी दुसरीकडे जावं. ठीक आहे वाचावा दुसरीकडे, सगळ्यांना पुढे जाणार तर मध्ये वृंदावनामध्ये गेले आणि मग भगवंताला थोडे झट झाले. यशोदा माता मध्ये आता त्या थोड्या पुढ्या झाल्या. आता बाळा भगवंताचं चरित्र सांगायला लागले ना, समधरती कागदे करू लेखनी सममन आहे, सात समुंदर के साई केळू हरि गुण लिखाल जाय बकाल जाय, हरि अनंता हरि कथा अनंता सुरई गावही सब संता. अनंत कथा आहे, अनंत गुण आहे भगवंताची. म्हणून आपण थोडक्यामध्ये वेळीचा विचार आपल्याला करावा लागतो. आता आपण वृंदावनामध्ये जाऊ. वृंदावनामध्ये गेले आणि त्या ठिकाणी भगवंताला बालकृष्णाला
आणि लहान लहान लेकरांना त्यांनी सांगितलं की जे मोठे आहे त्यांनी गाय चारा, म्हणजे लहान लेकर आहे ना त्यांनी वासरांना घ्यायचा चारा. मग शाळेत जायचं, त्यांची शाळा ती होती जंगलात जाऊन यमुनेच्या तीरावरती खेळ खेळणं, गाय चारणं, लहान लहान वासरं. आणि मग भगवंतानं यशोदा मातेनं चांगला शृंगार केला, पितांबरने सवलं, काळी ढोंगी खांद्यावरती टाकली, एक खाकी दिली, डोक्यामध्ये मोठीच मुरलेलं आहे. आणि भगवंत निघाले आहे, पासरी आहे मुरली, आणि ते पासरी घेऊन निघाले आहे. गाईचा राया रणात गेला, माझा गोपाळ गोगरीवाला, माझा गोपाळ गोगरीवाला. गाईचा राया रणात गेला, माझा गोपाळ गोगरीवाला, माझा गोपाळ गोगरीवाला. निघाले भगवंत, यांचं वर्णन एका कवीने केलं आहे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे द्वार, छोटी छोटी गैया, छोटे छोटे द्वार, छोटे छोटे मदन रुपार, छोटे छोटे मदन रुपार. छोटी छोटी गैया, छोटे छोटे द्वार, छोटे गैया, छोटे छोटे द्वार, छोटे छोटे मदन रुपार, छोटे छोटे मदन रुपार. आगे गैया, पीछे पीछे द्वार, बीच में मारो मदन रुपार. आगे गैया, पीछे पीछे द्वार, बीच में मारो मदन रुपार. आगे गैया, पीछे पीछे द्वार, बीच में मारो मदन रुपार. छोटी छोटी गैया, छोटी छोटी घाट, छोटा छोटा मदन रुपार, छोटा छोटा मदन रुपार, छोटा छोटा मदन रुपार. आता भगवंत गाय घेऊन निघाले जंगलामध्ये, आणि त्या गोपिकांच्या सुनांना भगवंताचं दर्शन काय होईना. कारण भगवंत उठले की गाय घेऊन जायचे, आणि त्यांना दर्शनाची तहान लागली. म्हणून त्या गोपिका काय करायच्या, म्हणला मुलांनी निता गणी घट, नित पाणी याचे गोविंदाची चट, चाले झळ झळा उसंत निवाट आद्या. पाणी संपलं घरातलं, मग संपलं तर मी आणू का, जा ना यमुनेवरती जाऊन पाणी घेऊन या. या यमुनेनी ते भरलेलं पाणी सारून द्यायचं, आणि मग ते रिकामे भांडे घेऊन यमुनेवरती जायचे. पाण्यासाठी जायचे का, भगवंताच्या दर्शनासाठी. आणि जेव्हा भगवंताला पाहायचं तेव्हा त्यांना आनंद व्हायचा. पाहिला 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 नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा. तेने वे दिल
आनंद व्हायचा. काही काही गोपिका तर त्या भगवंताला पाहून अशा देह भाव विसरून जायच्या. हरिने हरिने माझे चित्त बालविंद विंचरली आता कैशी जाऊ घरा असं गायचा होत असताना कंसाला मात्र काही पडेना. कंसानं म्हटलं बरेच दिवस झाले आता आपण शांत राहिलो. आता कृष्ण काय करतोय बातमी कळाली का तो गाई चालतोय वासरू चालतोय असंच. मग वत्सासुर नावाचा एक राक्षस होता. तो म्हणे मी जातो आणि त्यानं वासराचं रूप घेतलं आणि त्या वासरांमध्ये घुसला. त्याने विचार केला की या कृष्ण जवळ आला की याला आपण मारायचं. भगवंतानं त्याला ओळखलं आणि भगवंत मुद्दाम त्याच्याजवळ गेले. तो भगवंताला जसा फिरणार तसं भगवंतानं त्याचे पाय पकडले. त्याला गगगग फिरवलं आणि आपण फेकून दिला. धाड शिकवला मरून पडला. बोलो कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेव. श्रीनाथ नारायण वासुदेव. श्रीनाथ नारायण काय करावं. नंतर 2-3 दिवसानं त्याला पुन्हा दुसरा दिवशी पाठवला. बकासूर त्यानं बगळ्याचं रूप घेतलं आणि तो त्या गायींच्या वासनाच्या मध्ये आला. त्याला वाटलं की आता श्रीकृष्ण भगवंत हा मुलाला जवळ आला की याला आपल्या सोचीनं आपण घायल करून मारून टाकू. भगवंतानं ओळखलं की या बगळ्यांमध्ये हा बगळा आलाय बकासूर. भगवंत मुद्दाम जवळ गेले. त्यानं विराट रूप धारण केलं. मोठ्या मोठ्या तोफा पाठवल्या. अंधारा तोचीमध्ये तो भगवंताला पकडणार. तेवढ्यामध्ये भगवंतानं त्याची चोच खाली आणि वर पकडली आणि दोन्ही चोची धरून फाडून टाकलं. बकासुराचा स्वतः होताला बकासुराचा. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा रीतीनं भगवंतानं शक्तासुर बकासूर तृणावर्त कागासूर यांना वत्सासूर यांना मारलं. आता पुढे काय करावं म्हणून आगासूर येणार आहे. पण त्या आगासुराची कथा आपण उद्या पाहू. आता आपला टाइम झाला. माता भगिनींना घरी जाऊन थोडंफार काम धंदा आवरायचा असतो. हरिपाठ घ्यायचा असतो आणि म्हणून याच ठिकाणी आपण थांबू. गोपाला गोपाला रे करे नंदलाला. 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 करे नंदलाला मोहन मुरलीवाला. करे नंदलाला मोहन मुरलीवाला. करे नंदलाला मोहन मुरलीवाला. करे नंदलाला मोहन मुरलीवाला. गोपाला गोपाला रे गोपाला गोपाला रे गोपाला गोपाला रे करे नंदलाला. गोपाला गोपाला रे करे नंदलाला. भगवान की जय.
काळजे विजय सिंग रामलाल परदेशी यांच्याकडून सकाळी गुढीपाडव्याचं मस्त गोड जेवण झालं. आज रात्री संध्याकाळी त्यांचे चुलते हरिभक्त पारायण शिवलाल हरचंद राजपूत यांच्याकडचा प्रदान आहे आणि म्हणून आरतीसाठी विधिमानासाठी नवल महाराज तुमच्या घरचं कोणीतरी आरती करायला बाई सगळे देखा आवरा काका हो राहिला नाही ठीक मी बंदा इकडे लाल बटन दाबणार